नमस्कार, मी प्रवीण जोशी. मंडळी, आज कार्तिक शुद्ध पंचमी अर्थात पांडव पंचमी सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी यांचं समायोजन करावं, अन्यथा यापुढे दिवाळी अधिवेशनामध्ये मोर्चा. युवकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्यानं डिजिटल रेझ्यूम उपलब्ध करून देण्याचा निर्णय. आणि डॉक्टर इंद्राणी जाखड या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमचे फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मैं घर घर जाके काम करती हूँ. मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं. पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा. फिर हम गांव चले गए. फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए. एनम दीदी हमारे एक दिन घर आई. उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ. फिर उन्होंने देखा, उसमें कुछ टीके छूटे पड़े. आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए. उनके मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें. अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए. हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार नहीं भूली. हमारे दरवाजे पर आए और टीका लगाए. मिशन इंद्रधनुष. ठाणे शहरातील दर 15 दिवसातून झोनिंगद्वारे होणाऱ्या पाणी कपातीची वेळ वाढवून 12 तासाऐवजी 24 तास करण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिकेला भातसा नदीवरील पिसे बंधाऱ्यातून 250 दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी पुरवठा करण्यात येतो. बृहन्मुंबई महानगरपालिका मार्फत पिसे इथल्या न्यूमॅटिक गेट सिस्टीम मधील एअर ब्लँडर बदलण्याचं काम 20 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत हाती घेण्यात येणार आहे. परिणामी या दरम्यान बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी होणार असून त्यामुळे ठाणे महानगरपालिकेला बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत होणाऱ्या पाणी पुरवठ्यात 10% कपात लागू होणार आहे. त्यामुळे कोपरी, हाजुरी, गावदेवी, पाचपाखाडी, टेकडी बंगला, किसननगर 1 आणि 2, भटवाडी या भागात झोनिंगद्वारे 10% पाणी कपात लागू होणार आहे. तसंच पिसे बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी होणार असल्यानं 10% पाणी कमी उपलब्ध होणार असल्यामुळं ठाणे शहरातील दर 15 दिवसातून झोनिंगद्वारे होणाऱ्या पाणी कपातीची वेळ वाढवून 12 तासाऐवजी 24 तास करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी कपातीपूर्वी पाण्याचा आवश्यक तो साठा करून ठेवावा आणि कपातीच्या कालावधीत काटकसरीनं पाणी वापरून सहकार्य करावं असं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात आलं आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी तसंच प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रिक्त पदावर समायोजन करण्यात यावं यासाठी गेल्या 25 दिवसापासून उपोषण करीत आहेत. दिवाळीच्या सुट्टीनंतर पहिल्याच दिवशी राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. आरोग्यमंत्री यांनी कृती समितीला आश्वासन दिलं होतं की येणाऱ्या कॅबिनेट बैठकीत ठराव मंजूर करून सेवा ज्येष्ठतेनुसार दरवर्षी काही पदं भरून पुढील 3 वर्षात संपूर्ण पदं भरण्यात येतील. पण कॅबिनेट बैठकीत तसा कोणताही ठराव करण्यात आलेला नसून सरकारनं त्या संदर्भात चर्चा देखील केलेली नाही. सरकार त्यांच्या मागणीकडे गांभीर्यानं लक्ष देत नसल्याचं लक्षात आल्यामुळं शासनानं त्वरित त्यांच्या मागण्या मान्य करून राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी यांचं समायोजन करावं, अन्यथा यापुढे हिवाळी अधिवेशनात नागपूर इथं मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा समितीच्या वतीनं देण्यात आलाय. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना स्वातंत्र्यवीर सावरकर नगर विद्यमानं यंदा 19 ते 26 नोव्हेंबर दरम्यान भव्य स्वरूपाच्या कोकण महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. सावरकर नगर इथल्या ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 120च्या भव्य मैदानात दररोज संध्याकाळी 5 ते रात्री 10 दरम्यान होणाऱ्या या महोत्सवात 5 पारंपरिक दशावतारी नाटकं,
कोकण काव्योत्सव, आदिवासी नृत्य, कोकण रत्न पुरस्कार, खेळ पैठणीचा, वेशभूषा स्पर्धा, पाककला स्पर्धा, नृत्य स्पर्धा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, मुलांसाठी फनफेअर, खाद्यपदार्थांचे विविध स्टॉल्स तसंच शासकीय योजनांची माहिती देणारे स्टॉल्स असतील. झणझणीत मावरं, अस्सल चवीची मालवणी मसाले, खडखडे लाडू, मालवणी खाजा, कुळथाची पिठी, सुकी मच्छी, मासे, कोकम, कोकणातील पर्यटन, काजू आणि आंबा अशा विविध प्रकारच्या स्टॉलचा त्यात समावेश असेल आणि सेलिब्रिटींची विशेष उपस्थिती असणार आहे. विशेष आकर्षण असणाऱ्या श्री क्षेत्र भरणे खेड इथल्या श्री काळकाई देवी मंदिराची प्रतिकृती महोत्सव स्थळी साकारण्यात आली आहे. 19 नोव्हेंबर रोजी या कोकण महोत्सवाचा प्रारंभ होईल. यावेळी श्री कल्लेश्वर नाट्य मंडळ दशावतार, 20 नोव्हेंबर आदिवासी तारपा नृत्य आणि पारंपरिक नृत्याचा नजराणा, सेलिब्रिटी गौरी पवार, 21 नोव्हेंबर वेशभूषा स्पर्धा, जय हनुमान पारंपरिक दशावतार, 22 नोव्हेंबर पाककला स्पर्धा, शासनाच्या विविध योजनांची माहिती, जितूदादा प्रस्तुत पैठणीचा कार्यक्रम, सेलिब्रिटी रंजिता पाटील. 23 नोव्हेंबर रोजी AVA हा आगळा वेगळा फॅशन शो, बिग बॉस फेम डॉक्टर रोहित शिंदे, चेंदवणकर पारंपरिक नाट्य मंडळ दशावतार. 24 नोव्हेंबरला कोकण काव्योत्सव, कल्लेश्वर पारंपरिक नाट्य मंडळ दशावतार. 25 नोव्हेंबरला आशिमिक महाराष्ट्र लावणी सम्राट विजया शिंदे. 26 नोव्हेंबर कोकण रत्न पुरस्कारांचं वितरण, विद्यार्थी गुणगौरव सोहळा, किल्ले पुरस्कार, अमृतनाथ नाट्य मंडळ दशावतार असे भरगच्च कार्यक्रम होतील. या महोत्सवाला येऊकच व्हावा असं आवाहन आयोजक बारटक्के यांनी केलं आहे. यापुढील घडामोडी पण एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत रहा फक्त ठाणे वार्ता. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांना रोजगाराची चांगली संधी उपलब्ध झाली तरी अनेक वेळा दर्जेदार रेझ्यूमच्या अभावामुळे पहिल्या पारीवरच अपयशाचा सामना करावा लागतो. युवकांची ही समस्या सोडवण्यासाठी राज्याचे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पुढाकार घेतला असून युवकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं डिजिटल रेझ्यूम उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. राज्यातील लाखो युवकांना 86 558 26 684 या व्हॉट्सअप क्रमांकावर केवळ हाय पाठवून आणि काही सोप्या प्रश्नांची उत्तरं देऊन अवघ्या काही मिनिटात उत्तम दर्जेदार आणि परिपूर्ण रेझ्यूम उपलब्ध होऊ शकणार आहे. महाराष्ट्रातील युवकांना सुयोग्य रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी डिजिटल माध्यमातून तयार करण्यात आलेला रेझ्यूम अतिशय उपयुक्त ठरू शकणार आहे. या उपक्रमामुळे 1 लाखाहून अधिक युवकांना ही सेवा मिळू शकणार आहे. या रेझ्यूमच्या सहाय्यानं त्यांना चांगल्या नोकरीची संधी देखील मिळू शकेल. राज्याच्या आर्थिक विकासामध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण हातभार देखील लागू शकेल. निवड प्रक्रियेमध्ये प्रतिभावान उमेदवारांचा शोध घेण्यासाठी तसंच तरुणांच्या कौशल्याची ओळख करून देण्यासाठी रेझ्यूम हा अत्यंत उपयुक्त माध्यम असतं. या नव्या उपक्रमामुळे भरती प्रक्रिया अतिशय सुलभ होणार असून त्याचा फायदा उमेदवार आणि कंपन्या अशा दोघांनाही होणार आहे.
ठाणे आणि मुंबई शहरामध्ये गरजू रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासत असल्यानं सध्या रक्ताची गरज भासते आहे. ही रक्तदान मोहीम रक्तपेढी विभाग, सिव्हिल रुग्णालय, प्रादेशिक मनोरुग्णालयाजवळ सुरू झाली असून आवश्यक रक्तसाठा होईपर्यंत ही मोहीम दररोज सुरूच राहणार आहे. जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी रक्तदान करून या मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी शासकीय रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीचे रक्त संक्रमण अधिकारी डॉक्टर गिरीश चौधरी, ज्येष्ठ पत्रकार रामकृष्णन अय्यर, जिल्हा माहिती कार्यालयातील वाहन चालक राजू भोये हे उपस्थित होते. रक्तदान केल्यानंतर रक्त संक्रमण अधिकारी डॉक्टर गिरीश चौधरी, डॉक्टर स्मिती आडे यांच्या हस्ते सानप यांना प्रशस्ती पत्रक आणि रक्तदाता नोंदणी कार्ड देऊन सन्मानित करण्यात आलं. या रक्तदान मोहिमेत जास्तीत जास्त शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तसंच नागरिकांनी आणि युवक युवतींनी स्वेच्छेने रक्तदान करण्यास पुढाकार घ्यावा आणि गरजू रुग्णांना मदत करून या सामाजिक आणि राष्ट्रीय कार्यात मोलाचं योगदान द्यावं असं आवाहन जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी केलंय. मध्य रेल्वेचं स्थानक असलेल्या कल्याण रेल्वे स्थानकावरून रोज लाखो प्रवासी प्रवास करतात. मात्र जेव्हा या कल्याण स्टेशनहून पश्चिमेकडे बाहेर पडतो तेव्हा एकीकडे गर्दी आणि दुसरीकडे रस्त्यावर लोळणारे तळीराम हे चित्र रोजचंच झालंय. कल्याण रेल्वे स्टेशन बाहेर असलेल्या रिक्षा स्टँड परिसरात तळीराम कोणतीही लाज न बाळगता नशा करून वावरत असतात. भर दिवसा सुरू असलेल्या या कृत्यामुळं महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. रिक्षा पकडण्यासाठी स्टेशन बाहेर जावं लागत असल्यानं महिला संतप्त झाल्या असून पोलिसांनी स्टेशन परिसरात कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांकडून होत्या. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी डॉक्टर इंदुराणी जाखड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागानं भाऊसाहेब दांगडे यांची व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र पेट्रोकेमिकल महामंडळ मर्यादित मुंबई या पदावर नियुक्ती केली आहे. डॉक्टर इंदुराणी जाखड या KDMCच्या पहिल्या महिला आयुक्त ठरल्या आहेत. आज डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी महानगरपालिका आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी बोलताना जाखड यांनी आयुक्त पदाचा कारभार स्वीकारत महानगरपालिकेची संपूर्ण माहिती जाणून घेत आहोत. पुढे कसं नियोजन करायचं त्याची रूपरेषा ठरवली आहे. पुढील काळात सगळ्यांनाच सोबत घेऊन चांगलं काम करून दाखवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. खासदार श्रीकांत शिंदे यांनी काल नवनिर्वाचित आयुक्त चांगलं काम करतील, विकास कामांना गती देतील अशी अपेक्षा व्यक्त केली होती. याबाबत बोलताना आयुक्त जाखड यांनी सांगितलं, साहेबांच्या आणि सगळ्यांच्या अपेक्षांना खरं उतरण्याचा पूर्ण प्रयत्न आपण करणार असल्याचं सांगितलं. महिला बचत गटांना सक्षम करण्याचं काम करण्याचा देखील आपण प्रयत्न करणार असल्याचं नवनिर्वाचित आयुक्तांनी यावेळी सांगितलं. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत.
लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी यांचं समायोजन करावं, अन्यथा यापुढे हिवाळी अधिवेशनात मोर्चा. युवकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्यानं डिजिटल रेझ्यूम उपलब्ध करून देण्याचा निर्णय. आणि डॉक्टर इंदुराणी जाखड या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.